आज पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळी कांदा 1600 रुपयाच्या पलीकडे गेलेला आहे। देवळा बाजार समितीत 1600 पर्यंत, चांदवड, कळवण आणि लासलगाव या महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये 1500 पर्यंत पोहोचलेला आहे। सरासरी बाजारभाव बघता पिंपळगावला 50 रुपयांची वाढ आहे। म्हणजे शनिवारी जे बाजारभाव होते ते साधारण कमी होऊन आणि परत ते वाढताना दिसत आहे। एकूणच यातनं राज्याचा ट्रेंड काय आहे ते आपण ॲग्रो शिवारच्या ॲनालिसिसमधनं समजून घेणार आहोत। नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 9 एप्रिल 2026। आजचा व्हिडिओ 4 भागांमध्ये होणार आहे। पहिला भाग आपण उन्हाळी कांद्याचे दर, त्यानंतर राज्यामध्ये काय चढ उतार झाले या 8 तारखेपर्यंत आणि देशामध्ये काय चढ उतार झाले अशी सगळीच माहिती आपण घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यामध्ये कांद्याची आवक कशी आहे ते पण आपण बघणार आहोत। माझा प्रयत्न असेल की व्हिडिओ मी कमी वेळाचा करेन, काळजी करू नका, तुम्हाला बोर होणार नाही। मात्र या आकड्यांवरनं हे जर तुम्ही हे व्हिडिओ जपून ठेवले, यातले आकडे जर जपून ठेवले तर तुम्हाला पुढच्या बाजारभावांचा अंदाज येतो, पुढच्या आवकेचा अंदाज येतो। चॅनलला नवीन आहे त्यांनी तातडीनं लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट येत राहतील। आणि ज्यांना प्रीमियम माहिती पाहिजे असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व होऊ शकतात। 2 दिवसांनी मी तिथे पुन्हा पुढच्या आठवड्याचा ट्रेंड सांगणार आहे। सध्या जागतिक वातावरण परत वर खाली असं होताना दिसतंय। त्याच्या संदर्भात काल आपण चर्चा केली आहे, त्याचे निष्कर्ष पण तुम्ही जरूर ऐकावे। दुसऱ्या बाजूला नाफेडची खरेदी आणि त्याचे पण काही बातम्या येत आहेत, त्या पण सकारात्मक आहे। त्याचाही परिणाम बाजारभावावर होऊ शकतो, होऊ लागला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढते आहे। सोमवारी आता जे आकडा आपल्याकडे अपडेटेड झालेला आहे, सोमवारी एकूण राज्यामध्ये 3,30,000 क्विंटल इतका कांदा आलेला होता। त्यापैकी साधारण 1.5 लाख क्विंटल आवक उन्हाळी कांद्याची नाशिकमध्ये झालेली आहे। लाल कांदा आता अवघा काहीतरी 25-30 हजारपर्यंत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांदा येतोय, पण नाशिकच्या तुलनेत तो खूपच कमी आहे। मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार या 3 दिवशी संपूर्ण राज्यामध्ये कांद्याची आवक होती 2,60,000, 2,65,000 आणि 1,60,000 आहे। आजची आवक ही अपडेट होईल। थोडक्यात आवक जी आहे मागच्या 2-3 आठवड्यांच्या तुलनेत ती कमी जरी असली तरी उन्हाळी कांद्याची वाढते, लाल कांद्याचा विषय संपलेला आहे। मात्र तुलनात्मकदृष्ट्या उन्हाळी कांद्याची किंवा एकूण आवक ही कमी आहे। ही 3.5 लाख 4 लाख अशी अजूनही झालेली नाही। याचा परिणाम सकारात्मकदृष्ट्या बाजारभावावर होऊ शकतो। निर्यातीच्या संदर्भात काही नकारात्मक बातम्या येण्याच्या आधीच सांगतो की निर्यातीचा एक भाग अतिशय चांगला सुरू आहे। पूर्व आशियामध्ये मलेशिया असेल, व्हिएतनाम असेल, सिंगापूर असेल, त्याच्यानंतर श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, या ठिकाणी आपली निर्यात सुरू आहे। बांगलादेशनी सकारात्मक संकेत दिले, त्याच्याविषयी स्वतंत्र व्हिडिओ लवकरच करू। ॲग्रो शिवारचं हे कॉपीरायटेड कंटेंट आहे। अनेक चॅनलवाले AIचा वापर करून किंवा काही हे करून हे आपल्या याच्यामध्ये व्हिडिओ माहिती देतात, ते ना तोंड दाखवतात ना काही समोर येतात, फक्त पाट्या दाखवून चुकीचे हेडिंग देतात आणि तुमची दिशाभूल करतात। अशा लोकांपासून सावध राहा। अशा लोकांना इशारा आहे की हे चॅनल जे आहे कॉपीरायटेड आहे आणि याचे हक्क जे आहे ते आपण उद्यम विभागाकडे हे नोंदणीकृत असं चॅनल आहे। मीडिया शिल्प या अंतर्गत ॲग्रो शिवार हे चॅनल हे रजिस्टर्ड आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या। ठीक आहे, आता ॲग्रो शिवारच्या या पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं की आवक आणि बाजारभाव मी सांगितले आहेत, आवकेबद्दल सांगितलं। आता 8 तारखेपर्यंत बाजारभाव कुठल्या ठिकाणी वाढलेले आहेत, कसे वाढले आहेत किंवा घटले ते बघूया। सर्वात आधी अहिल्यानगर जिल्हा 1 ते 8 तारीख आणि 24 ते 31 मार्चच्या तुलनेत काय झालं आहे। 1 नंबरचा कांदा जो आहे तो 900 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। आता उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 1% वधारून 900 रुपयापर्यंत 895 पर्यंत पोहोचलेले आहेत। लोकल कांदा जो आहे साधारण 8.7% वधारून 750 पर्यंत पोहोचला आहे। लाल कांदा मात्र घसरण आहे, 1.5% तो 745 वर आहे। दुसरी महत्त्वाची बाजार समिती जी आहे बुलढाणामध्ये 40% वाढ आहे। तिथल्या लोकल कांद्यामध्ये 500 वरनं 700 पर्यंत आलेला आहे। चंद्रपूरमध्ये 1313 आहे, 5.5% वाढ आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र उन्हाळी कांदा आपण आधीच सांगितलं होतं की दबावात राहील,
तो 6.5% घसरण आहे. तो आता 710 रुपयांच्या आसपास आहे आणि लाल कांदाही 650 पर्यंत आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून जर आपण कांदा विकत असाल आणि आपल्याकडे साठवायची सोय असेल तर थोडेसे वाट पहा त्यात. ठीक आहे. धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 6.5% वधारून 853 वर आणि लाल कांदा 6.5% वधारून 990 वर पोहोचलेला आहे. ही पण एक चांगली बाब आहे धुळेकरांसाठी. जळगावकरांसाठी उन्हाळी कांद्याची आणखी चांगली बातमी आहे. तब्बल 10% वाढ झालेली आहे. मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात 10% वाढ होऊन आता तो जो कांदा आहे आता 880 ते 900 रुपयापर्यंत सरासरी पोहोचला आहे. लाल कांद्यामध्ये 5.5% वाढ आहे. इथे 870 पर्यंत पोहोचलेला आहे. मुंबईमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 9% वाढून 1077 किंवा 1080 पर्यंत पोहोचलेला आहे. नागपूरमध्ये उन्हाळी कांदा 1300 पर्यंत पोहोचला आहे. 44% वाढ आहे. पांढरा कांदा मात्र 0.5% घट आहे म्हणजे स्थिर आहे. 1167 वरनं 1161 वर राहिलेला आहे. आता नाशिकमध्ये उन्हाळी कांदा जो आहे 0.5% घसरण आहे. तो 1128 पर्यंत पोहोचला आहे. मात्र हे बुधवारपर्यंतचं सगळं ॲनालिसिस आहे. गुरुवारी पुन्हा तो वधारायला लागला आहे. ते मी आधीच सांगितलेलं आहे. पोळ कांदा 3.5% वधारून 878 पर्यंत त्याचा सीझन आता संपणार आहे. लाल कांद्याचा इथे वाढ दिसते आहे. 871 पर्यंत गेला. 1% वाढ आहे. पुण्यामध्ये लोकल कांदा जो आहे तो चांगल्या पद्धतीनं विकला जातो आहे. तिथे 3.5% वाढ आहे. 884 पर्यंत तो पोहोचलेला आहे. उन्हाळी कांदा 2.5% वाढ आहे. 1075 पर्यंत आहे. सोलापूरचे बाजारभाव सांगतो. सोलापूरमध्ये उन्हाळी कांदा जो आहे तो 1.5% घसरून 826 वर आला आहे. लाल कांदा मात्र 0.5% वाढ आहे. 640 वर आलेला आहे. लोकल कांदा 900 वर आला आहे. 6% घसरण आहे. एकूणच राज्याची ही परिस्थिती आहे. आता कांदा सॉर्टिंग करून विका असं सगळेच सांगत असतात. अनुभवी शेतकरी सांगतात, कृषी शास्त्रज्ञ सांगतात आणि बाजारातले व्यापारी निर्यातदारसुद्धा सांगतात. आत्ताची सध्याची स्थिती जी आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे जो 50 पेक्षा जास्त असेल, काही ठिकाणी मीडियम किंवा गोल्टा लागतो, तोही तुम्ही बाजूला काढून साठवू शकतात. पण खात चोपडा असेल किंवा त्याच्यामध्ये 2 नंबरची क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी माल आहे तो मात्र तुम्ही तातडीनं विकायला हरकत नाही. मग तो लालचा विषयच नाही, पण उन्हाळी असेल तर तो विकायला हरकत नाही. जेणेकरून तुमचा सुरुवातीचा काही खर्च निघू शकतो. इतका पार्ट तुम्हाला विकायला हरकत नाही. उरलेला मात्र साठवून ठेवा असाच मी सल्ला देईन. तुम्हाला किती नकारात्मक वाटलं की कुणाला काही वाटलं तरी आत्ताचा सल्ला असाच आहे की चांगल्या क्वालिटीचा सुकलेला कांदा साठवून ठेवावा. जो ॲव्हरेज क्वालिटी असेल, सॉर्टिंग केला असेल तो विकावा. हा आजच्या दिवसाचा सल्ला आहे. उद्या आपण आणखी त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येईल. आता जे मुख्य राज्य आहे त्यांचे बाजारभाव बघू आणि आपण इथे थांबूया. हे पण 8 दिवसांमध्ये काय बदल झाले ते बघूया. आंध्र प्रदेशमध्ये 916 वर गेलेला आहे. 1% घसरण आहे. बिहारमध्ये मीडियम कांदा 11% वाढून 2114 सुरू आहे. चंदीगडमध्ये 1200 रुपये स्थिर आहे तिथला कांद्याचे दर. मात्र कांदा कुठला आहे त्याचं काही समजलेलं नाही आहे. गुजरातमध्ये जो स्थानिक कांदा आहे तो 1177 आहे. 77 रुपये प्रति क्विंटल आहे. तिथे 3.5% घसरण आहे. नाशिक कांदा तिथं 1448 रुपये विकला जातो आहे. तिथे मात्र 7% घसरण आहे. आता उन्हाळी कांदा मात्र तिथं किमती ज्या आहे त्या स्थिर आहे. त्या 1040 वर स्थिरावलेला आहे. फार तर त्याच्यामध्ये 0.5% घसरण आहे, पण तो स्थिर आहे. एकूण ही अशी स्थिती आहे. पांढरा कांदा गुजरातमध्ये 11% घसरून 1120 पर्यंत आलेला आहे. हरियाणामध्ये नाशिक कांदा भाव खातोय 2055 पर्यंत पोहोचला आहे. 8% वाढ आहे आणि तिथला स्थानिक कांदा जो आहे तो 1162 वर पोहोचला आहे. 4% वाढ आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नाशिकच्या कांद्याने 6.5% वाढ घेतलेली आहे. तो 1900 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे आणि उन्हाळी कांदा 1853 तिथं 0.5% वाढ आहे. कर्नाटकमध्ये जो पुसा रेड जो कांदा आहे, पुसा लाल याचा तो 1134 वर गेला. येथे 8.5% वाढ आहे. मात्र उन्हाळी कांदा जो आहे तो 3.5% घसरून 1017 वर पोहोचलेला आहे. बेल्लारी लाल कांदा जो आहे तो 1757 वरनं 1678 वर आला आहे. 4.5% घसरण आहे.
केरळमध्ये लहान आकाराचा जो कांदा आहे तो 8.5% वधारून आता 3543 वर झालेला आहे. मोठ्या आकाराचा कांदा 2215 आणि उन्हाळी कांदा 3440 रुपयांनी तिथे विकला जातोय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% घसरण आहे. आता मध्य प्रदेशमध्ये महत्त्वाचा जो बाजार आहे, लाल कांदा 0.5% वधारून 976 वर गेला आहे. उन्हाळी कांद्यामध्ये फार काही घट नाही आहे, 1113 झाला आहे. 1114 वरनं 1113 झाला आहे, म्हणजे बाजार स्थिर आहे. मध्य प्रदेशची अशी स्थिती आहे. नाशिकचा कांदा 970 रुपयाला विकला जातोय आणि एक नंबर क्वालिटीचा कांदा 1107 वर जातोय. एकूण नाशिकच्या तुलनेत मध्य प्रदेशचे दर कमी आहे. आता महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेशचे दर थोडेसे कमी असतील तर खरेदीमध्ये किंवा ते काय होतात, ते कसं गणित आहे ते आपण येणाऱ्या काळात समजून घेऊ. महाराष्ट्राचं मी तुम्हाला सांगितलं आहे, दिल्लीमध्ये कांदा जो आहे, लोकल कांदा किंवा एकूणच सरासरी जो आलेला आहे तो आता 1294 किंवा 1300 विकला जातोय. 5% घसरण आहे. तर हे सगळं आत्तापर्यंतच्या गोष्टी आहे. राजस्थानचं सांगतो. राजस्थानला स्थानिक कांदा 62% वाढला आहे, 933 वर पोचला आहे. उन्हाळी कांदा 5.5% वाढून 1150 वर पोचलेला आहे. एकूण ही कांद्याची अशी स्थिती आहे. आणखी काही राज्य व्हिडिओ मोठा होईल म्हणून थांबतो. सध्या तरी नाशिकचा त्यातही लासलगाव, पिंपळगाव आणि महत्त्वाच्या बाजार समित्यांचा विचार करता कांद्याचे बाजारभाव, उन्हाळी कांद्याचे बाजारभाव हलकेसे वाढलेले आहेत. 50 रुपये, 70 रुपये, 100 रुपये याचा अंदाज आपण आधीच सांगितलेला होता. लाल कांद्याचे पण काही ठिकाणी वाढलेले आहेत, काही ठिकाणी लाल कांद्याचे मात्र बाजार नाही आहे. अहिल्यानगरमध्ये बाजारभाव फार असे चांगले नाही आहेत. त्यामुळे तिथं तुम्ही विकताना थोडंसं थांबलेलं बरं, असं या गोष्टी आहेत. या संदर्भात आणखी आपण वेळोवेळी चर्चा करत राहू. व्हिडिओ मोठा होतो आहे त्याबद्दल माफी मागतो. चॅनलला नवीन आहे त्यांनी परत एकदा सबस्क्राईब करा आणि अचूक आणि बाजारभावांच्या भविष्यासाठी किंवा जूनपर्यंतचे बाजारभाव काय राहील असे मला अनेकांनी विचारलं आहे. तर त्या संदर्भात आपण आधीच एक व्हिडिओ केला आहे, तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून बघू शकता. जोडून राहा. धन्यवाद.